सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेची रणधुमाळी. राष्ट्रवादीचे सदस्य सहलीवर भाजपही अध्यक्षपदासाठी प्रयत्नशील. सातारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या राजकीय हालचालींना सोमवारी वेग आला. बहुमताचा आकडा पार करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीने कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी खबरदारीची पावले उचलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सदस्य सहलीच्या निमित्ताने परराज्यात रवाना झाले असून अध्यक्ष निवडीच्या दिवशीच ते साताऱ्यात परत येणार असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपसोबत महायुती करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीनकाका पाटील यांच्याशी चर्चा करून शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची रणनीती आखली. फलटणचे आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनीही या समीकरणाला साथ दिली. तसेच शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी देसाई, पाटील आणि खासदार पाटील यांच्यासोबत एकत्र येत निर्णायक यश मिळवण्यात भूमिका बजावली. दरम्यान पालकमंत्र्यांनी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सत्ता स्थापन करणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर भाजपनेही अध्यक्षपदासाठी कंबर कसली आहे. मंत्री जयकुमार गोरे यांनी आमचा पक्ष सर्वात मोठा असून काही जागा कमी आल्या तरी अध्यक्षपदाची संधी सोडणार नाही असे संकेत दिले. त्यांच्या पाठोपाठ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही तत्सम भूमिका मांडली. गेल्या 2 दिवसात घडलेल्या वेगवान राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या सदस्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची रणनीती आखली आहे. कायदेशीर आघाडीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर सोमवारी पुणे-बंगळुरू आशियाई महामार्गावरील हॉटेल प्रीती एक्झिक्युटिव्ह येथून सदस्य परराज्यात रवाना झाल्याची माहिती आहे. त्रिशंकू अवस्थेत असलेल्या जिल्हा परिषद सत्ता स्थापनेसाठी सुरू असलेल्या या राजकीय संघर्षामुळे जिल्ह्यात उत्सुकता शिगेला पोहोचली असून अध्यक्ष निवडीच्या दिवशी नेमकी कोणाची बाजू भारी पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा मध्यवर्ती एसटी बसस्थानक उभारणीवरून तणाव. संयुक्त बैठकीशिवाय आराखड्यास मंजुरी नाही. नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांची स्पष्ट भूमिका. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकाच्या नव्या इमारतीच्या उभारणीवरून नगरपालिका आणि महामंडळ प्रशासनात तणाव निर्माण झाला आहे. प्रवासी व सातारकर नागरिकांच्या सोयी सुविधा केंद्रस्थानी ठेवूनच निर्णय घेतला जाईल अशी ठाम भूमिका सातारा नगरपालिकेने घेतली आहे. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये भेट देत नव्या बसस्थानकाचा आराखडा सादर केला. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, उपनगराध्यक्ष दत्ता बनकर, बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब खंदारे, आरोग्य समितीचे सभापती धनंजय जांभळे तसेच अभियंता दिलीप चिंद्रे यावेळी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी लवकरच जुने बसस्थानक पाडून नवीन इमारत उभारण्याची योजना असल्याचे सांगितले. त्यानंतर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, बांधकाम समितीचे अध्यक्ष बाळासाहेब खंदारे, नगरसेवक तसेच सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित यादव यांनी प्रत्यक्ष बसस्थानक परिसराची पाहणी केली. पर्यायी जागा, इन आउट गेटची रचना, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक बदल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. मात्र महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या मूळ आराखड्यात बदल करण्यास अनुकूलता दर्शवली नाही. कोणत्याही परिस्थितीत हाच आराखडा कायम ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतल्याचे सांगितले जाते. यावर नाराजी व्यक्त करत नगरपालिकेने स्पष्ट केले की संयुक्त बैठक झाल्याशिवाय आराखड्यास मंजुरी दिली जाणार नाही. या संदर्भात खासदार उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा नगरपालिका, शहर वाहतूक नियंत्रण शाखा आणि महामंडळ अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वसमावेशक निर्णय घेतला जाईल. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असा विश्वास नगराध्यक्ष अमोल मोहिते व उपनगराध्यक्ष दत्ता बनकर यांनी व्यक्त केला. एसटी स्टँडची पाहणी करायला आलो होतो. त्याचा एसटी स्टँडचा नवीन प्रकल्प इथं रिकन्स्ट्रक्शनचा होणार आहे. त्या संदर्भात आमचं नगरपालिकेमार्फत आमचं असं म्हणणं आहे की बाबा आउटगेट यांनी ह्या बाजूनं काढावं की जेणेकरून इन अँड आउट हा वेगवेगळा असला की ट्रॅफिकची जी समस्या आपल्याला भेटते आणि जो बाहेरचा लोड आहे रस्त्यावरचा तो लोड कमी होण्यासाठी त्यांनी एक एक्झिट डोर त्यांनी वेगळं करावं असं आमचं म्हणणं. त्या संदर्भात आता आम्ही डीसी मॅडमशी चर्चा झाली तर त्या डीसी मॅडमचं असं म्हणणं आहे की आमची जागा खूप वाया जाते. त्यांनी त्याप्रमाणे तो प्लॅन तयार केलेला आहे. तर त्यांना आता आम्ही एक अशी सूचना केलेली आहे, अशी चर्चेत असं आता आमचं ठरलेलं आहे की आमचे आर्किटेक्ट नगरपालिकेचे आर्किटेक्ट आणि त्यांचे आर्किटेक्ट बसून एक नवीन प्लॅन करायचा. त्यावर आम्ही त्यांना सजेशन देणार आहे. त्यानंतरच आम्ही याची परमिशन जे नवीन बांधकामाची त्यानंतरच देणार आहे. कारण भविष्याचा विचार केला तर साताऱ्यात लोकांना त्रास होतो ट्रॅफिकचा.
तर हे जर आउटलेट तयार झालं तर त्याचा मार्ग निघेल, अन्यथा आपल्याला कायमस्वरूपी साताऱ्याच्या हा ट्रॅफिक मध्ये राहायला लागेल. सातारा शहर बस स्टँडचं नूतनीकरण करत असताना तो प्लॅन जो त्यांनी आज सबमिट केला नाही का, तो आम्हाला त्यांनी आज दर्शवला नाही. त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहर बस स्टँडमध्ये आज येणाऱ्या एसटी बसेस यांची जर संख्या बघितली तर जवळजवळ 700 ते 800 वाहनं त्यांची रोजची अपडाऊन त्या ठिकाणी करत असतात 24 तासामध्ये. तर संपूर्ण वाहनांचा लोड हा सातारा शहर नगर परिषदेच्या अतिशय कनेक्टेड असलेल्या चारही बाजूच्या चतुर्सीमेतील सर्व रस्त्यावरती करतो. पर्यायाने ह्याचा नागरिकांना त्रास होईल म्हणून आम्ही माननीय नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व सातारा नगरपालिकेचे आमचे सभापती सर्व नगरसेवक यांच्या माध्यमातून आज डीसी मॅडमची भेट घेतली. त्यांना आम्ही आज विनंती केली. याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचं सुद्धा अत्यंत मोलाचं सहकार्य आम्हाला त्याच्यामध्ये मिळालं. ट्रॅफिकनी सुद्धा या संदर्भात वेगळ्या स्वरूपाचे प्लॅन उभे केले होते. त्या प्लॅनचा विचार करता सातारा शहरातील वाहतूक व्यवस्था हायवे होण्यासाठी जो आराखडा आज आपण बघतोय त्याचा विचार करता उत्तरेच्या बाजूला जी जागा आहे त्या उत्तरेच्या बाजूने निमुळत असा उतार आहे. या उताराच्या बाजूला जर त्यांना आउटगेट जर त्यांनी केलं तर निश्चित रूपानं सातारा शहरात येणाऱ्या बसेस आणि जाणाऱ्या बसेस यांची सुसूत्रता त्या ठिकाणी येते. आणि ही सुसूत्रता आमच्यासाठी नाही तर या ठिकाणी येणाऱ्या हजारो नाही लाखो जे या एसटी मधून प्रवास करणारे नागरिक आहेत त्यांच्यासाठी अत्यंत सुविधा सुखमय असे होईल अशा स्वरूपाचे आम्ही त्यांना विनंती केली. त्यांच्या संदर्भात या संदर्भात त्यांचा वाद झाला की आम्ही हे करणार. ज्यावेळेस ते करणारी भूमिका घेतली त्यावेळेस आम्हाला आमची भूमिका घ्यावी लागली की ज्या सातारा शहरातील नागरिकांच्या भावनांशी सातारा शहराच्या नागरिकांच्या जीवनाशी तुम्ही जर खेळत असाल तर त्या गोष्टी आम्ही सर्व नगरसेवक हे होऊ देणार नाही. त्याचं कारण असं आहे की एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार पहिल्यांदा या सातारा शहराची मातृसंस्था म्हणून सातारा नगरपालिकेकडे बघितलं जातं. तिथं टिकीचं बोट प्रत्येकाचं चालू असतं. त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना विनंती केली या सर्व गोष्टींचा विचार करता तुमचे आर्किटेक्ट, तुमचे इंजिनियर, आमचे आर्किटेक्ट, आमचे इंजिनियर, आमचे पदाधिकारी एकत्रित बैठक लावा. त्या बैठकीतून निश्चित रूपानं या संपूर्ण जो लोड येतो रस्त्याचा त्या लोडवरती किती रस्त्यावरती वाहतूक व्यवस्था असते हा रिबन डेव्हलपमेंट ऍक्ट खाली येतो. हा स्टेट हायवे जरी असला तर इंटरनल आमचे जे नगरपालिकेचे रस्ते आहेत त्याच्यावरती पण याचा लोड येतो. ह्या सर्व गोष्टींची आपण चाचणी व्यवस्थित करू आणि मग निर्णय घेऊ. आज तातडीने काही करण्याची काहीच आवश्यकता नाही. ते दिवस तुम्ही चालवलं. आज 1.5-2 वर्षाने तुमच्या निधी प्राप्त झाला आहे. 1.5-2 वर्षाने तुमच्या निविदा प्रक्रिया कंप्लीट झालेल्या आहे. वर्क ऑर्डर देऊन तुमचे 4-5 महिने झाले. तुमच्या आतमध्ये अंतर्गत असलेल्या स्टॉल्स अजून तुमचे शिफ्ट झाले नाहीत. तुम्हाला पर्याय व्यवस्था तुम्ही अजून अद्याप केली नाही. मग एवढी गडबड तुम्ही कशासाठी करताय अशी आम्ही त्यांना विचारणा करून त्यांना सांगितलं. जो सातारकरांच्या नाही तर या संपूर्ण जिल्ह्यातील नागरिकांच्या भावनेशी त्यांच्या जीविताशी न खेळता एक चांगल्या स्वरूपाचं आपण नियोजन करूया. याच्यामध्ये ट्रॅफिकचा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. ट्रॅफिकचे अधिकारी, नगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी, त्यानंतर पीडब्ल्यूडीचे अधिकारी आणि एसटी बसेसचे अधिकारी जॉईंटली बैठक लावून त्याच्यामधून दोन्ही महाराजांच्या माध्यमातून एक चांगल्या स्वरूपाचा तोडगा काढू असं त्यांना आम्ही विनंती केली. ती विनंती या डीसी मॅडमनी मान्य केली. त्याच्यामुळे नेक्स्ट वीक मध्ये लवकरच आम्ही बैठक घेऊ. याबाबत निश्चित रूपानं सातारा शहरातील नागरिकांना सुखावा असा प्रवास या ठिकाणी करता येईल अशी व्यवस्था निश्चित रूपाने आम्ही करू. रहमतपूर नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी विषय समिती सभापतींची निवड जाहीर. रहमतपूर येथे नागरिकांच्या अपेक्षा केंद्रस्थानी ठेवून प्रामाणिक, पारदर्शक आणि विकासाभिमुख कारभार केला जाईल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी व्यक्त केला. सर्वसामान्यांची आपली हक्काची नगरपालिका म्हणून ओळख निर्माण करण्याचा निर्धारही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. सोमवारी रहमतपूर नगरपालिका कार्यालयात विषय समित्यांच्या सभापतींची निवड प्रक्रिया पार पडली. अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एक हाती सत्ता हस्तगत करत विविध समित्यांच्या सभापतीपदी आपल्या नगरसेवकांना संधी दिली. निवडीनुसार महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ आरजू इर्शाद आतार, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी विद्याधर शंकर बाजारे, तर पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी राजेश भीमराव कदम यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर सुनील माने यांनी सर्व नव्या सभापतींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. रहमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनहितासाठी हे नेतृत्व दिशादर्शक ठरेल असा विश्वास व्यक्त करत त्यांनी ही जबाबदारी मोठे कर्तव्य असल्याचे सांगितले. शहरवासियांना न्याय देत जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले. फलटणमध्ये सराईत बनसोडे टोळी 2 वर्षांसाठी तडीपार. पोलीस अधीक्षकांची कारवाई. फलटण शहर आणि परिसरात आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत माजवून सर्वसामान्यांचे जगणे कठीण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध सातारा जिल्हा पोलिसांनी आता अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. फलटण येथील सराईत गुन्हेगार अनिकेत बनसोडे आणि त्याच्या
टोळीवर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी थेट हद्दपारीची कुऱ्हाड चालवली असून या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात मोठी खळबळ उडाली आहे. अनिकेत सुभाष बनसोडे वय 22 टोळी प्रमुख, अर्जुन राजू जाधव वय 19 टोळी सदस्य, दोन्ही राहणार स्वामी समर्थ मंदिराजवळ मलठण यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, विनयभंग, बेकायदा शस्त्रे बाळगणे आणि नागरिकांना गंभीर दुखापत करणे अशा गुन्ह्यांचा जणू सपाटाच लावला होता. पोलिसांनी अनेकदा अटक करूनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. उलट कायद्याचा धाक झुगारून त्यांनी आपले उच्छाद सुरूच ठेवले होते. अखेर जनतेच्या वाढत्या रोषानंतर पोलिसांनी या टोळीचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार या दोघांना पुढील 2 वर्षांसाठी संपूर्ण सातारा जिल्ह्यात, पुणे जिल्ह्यातील बारामती आणि पुरंदर तालुका, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुका या परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. जर हे गुन्हेगार पुढील 2 वर्षात या हद्दीत कुठेही आढळले तर त्यांच्यावर तात्काळ नवीन गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाणार आहे. फलटण शहर पोलीस निरीक्षक अरविंद काळे यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार हा प्रस्ताव पाठवला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या चौकशीनंतर पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तडीपारीचा आदेश काढला. अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडोगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर आणि त्यांच्या पथकाने अत्यंत चोख पुरावे सादर करून ही कारवाई यशस्वी केली.